तर विलास केने अहिरे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. यावेळेला आपण पाहू शकता उमेश आणि मिन्नातला आपण पाहू शकता भोपरचा 12वा खेळू. सलामीची जोडी आपण पाहू शकता उमेश आणि मिन्नातला आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता काटाई 40+ संघाच्या माध्यमातून पहिलं षटक कोण घेऊन येतो पाहायचंय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला मिन्नातला आपण पाहू शकता काय भोपर प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग केली होती, जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि नितीन भोपर गावने आमचा देखील बर्थडे खूप जोरात सेलिब्रेट केला, सन्मान केला खूप. त्यामुळे आम्ही भोपरवासियांना कधीही विसरणार नाहीये. खूप मोठा सन्मान केला होता आमचा. गोलंदाजी मार्कवर केशव महाराज येतोय. मगाशी विनोद पाटील सरांनी सांगितलं की एक केशव आपण तर आफ्रिकेचा कॅप्टन, एक आपण बघितलं तर केशव आपण तर काटाई 40+चा खेळाडू. चला सामना सुरू करूया. क्या बात आहे. मला वाटतं रेग्युलर संघ सपोर्ट करायला आला वाटतं. भोपरचा देखील रेग्युलर संघ इलेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल ना, त्यामुळे ते आले असतील. नाही, दोन्ही संघाचे आपण तर रेग्युलर संघ आहेत. भोपरचा पण रेग्युलर संघ खेळणार आहे, काटेचा संघ खेळला. चला सामन्याला होते सुरुवात. केशव गोलंदाजी मार्कवर खोनीगाव इनकडून स्ट्राईकला मिन्नातला आपण पाहू शकता. ऑन साइडला शॉर्ट वाईड लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन मिड विकेट. पहिला चेंडू फुल टॉस आहे, फटका सुरेख आहे. मिडॉनच्या डोक्यावर पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ वरून जबरदस्त चेंडूला फीड करतील. 2 धावा मिनिट आहेत मिन्नातला. 2 धावा मिनिटात भोपर 40+ संघाला खातं उघडलं गेलंय. फुल टॉस होता. मिडॉनच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा योग्य वापर केला. क्षेत्ररक्षक सोमनाथ वेगाने आले, अन्यथा दुसरा कोणता खेळाडू असता चेंडू अडला नसता. केशव बाग पडू गेले. पूलचा लाजवाब फटका बघायला मिळाला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिले. स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. विलासजी केने साहेबांचं आगमन झालं व्यासपीठात ऐरेगावचे, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते बघा. चला संजय पवार. नाही, संजय पवारचं शेड्यूलच बिझी राहिले ना. जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे तेव्हा ते गेलेत मैदानात. मनपाडा एक्सप्रेस बघा ना, रुळावरनं धावते कशी. नाही, प्रचंड मेहनती खेळाडू. मी ते म्हणेल नसा नसात त्यांच्या क्रिकेट भिनलंय. नाही, त्यांची 2 मुलं देखील मला वाटतं त्यांची थिंक कन्या देखील चांगलं क्रिकेट खेळते, लेदर क्रिकेट. आणि बघा घरातूनच तिला क्रिकेटचे धडे शिकवले गेले आणि आज ती लेदर क्रिकेट देखील खेळते. अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी. आणि संजयला देखील प्रचंड आवड आहे क्रिकेटची. केशव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गंड मारा करतोय. टाकला मिन्नात. हो, फटका सुरेख आहे. टायमिंग बेमिसाल. 1 बाउंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. दमदार चौकार. दहा धावा धावफलकाती लागल्यात. 10 धावा धावफलकाती लागल्यात. केशव राईट आर्म ओव्हर द गंड मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवून दिलाय चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. तर अविनाश गायकवाड साहेबांचं आगमन होत आहे. संतोष केणे आपण तर संतोष वजे साहेबांचे आपण तर जावई आहेत. त्यांची कन्या देखील आहे, त्यांची सौभाग्यतील आहे आणि त्यांची अजून एक कन्या देखील आहे. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. बालाजी चषकमध्ये आपण बोलले तर जय पिंपळादेवी चषकमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ ड्राईव्ह केला यावेळेला. काय फटका सजवला बघा. चेंडू चालला यावेळेला स्वीप आकावर रिजन मधून सीमारेषा पार चौकार.
तर सौभाग्य देखील आले, त्यांची 2 कन्या देखील आले, त्यांचे जावई देखील या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. केशव थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये. हो पुणे ड्राईव्ह केलाय, मिस स्पीड, 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू चालला यावेळेला डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत 2-10 मिनिटं आहेत. धावसंख्या 10 फलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भोपर 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना योग्य निर्णय 20 धावा. चला भोपरचे कोणतरी खेळाडू येत आहेत, प्रतिनिधी येत आहेत, चालेल. 20 धावा. काय मिन्नातनी बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग जी भोपर प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग केली तीच बॅटिंग तो पुन्हा एकदा दाखवते ते मैदानात. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. पिंटू आलाय, पिंटू चौधरी वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो. स्ट्रायकेला उमेश पाटील. उमेशने पाहिली काय बॅटिंग केली मिन्नातनी. ओ उडवलाय, झेलची शक्यता आहे, पोचले नाही झेलपर्यंत. चांगला चेंडू होता, खूप चांगला प्रयत्न केले आहेत. योग्य निर्णय होता मिन्नाचा, कारण का अन्यथा बॅटर बाद झाला असा चेंडू फील्ड केला होता पिंटूने. उमेशने खातं उघडलं, धावसंख्येत दाखल करते आपण पाहू शकता. भोपर 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला डॅनी पाटीलने. प्रथमेश वजे बघा ना एक फेरफटका मारतायत. एक प्रचंड मेहनत राहिली. प्रथमेश असेल, सुजल असतील, भाग्येश असतील, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. हो चांगला चेंडू, चेंजचा पेस होता यावेळेला. लवकर शॉट सिलेक्शन केले, डॉट चेंडूची समाप्ती होते. रॉयल डीजे आणि रॉयल डीजे सारखं ते ऑपरेटिंग करतात रॉयल. नाही आता बघा ना सुजलचा मी नितीन खास करून उल्लेख करेल की छोट्या वयात बघा ना किती मोठी जबाबदारी स्वीकारली. जेवढा आपला बाबांचा पण तर कारभार आहे तो सांभाळण्याची त्याच्याकडे देखील तेवढीच क्षमता आहे. अनुभव त्याच्याकडे येत चाललाय आणि येणं गरजेचं आहे. लहान वयात जेवढा तुम्हाला अनुभव येईल तेवढे तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमच्यावरती जबाबदारी हलकी होईल ती. पिंटू पुणे गोलंदाजी मार्कवर हो उचललाय, झेलची शक्यता आहे. कावासला क्षेत्ररक्षक आले आहेत, चूक होणार नाहीये. बॅटर बाद, बिग विकेट. मिन्नातला इथे परतावा लागणार आहे. शिवाजीने खूप चांगला झेल घेतलाय. 21 वरती पहिला गडी बाद झालाय मिन्नातच्या स्वरूपात. मिन्नातने धावा केल्या बाद होण्यापूर्वी तब्बल आपल्या संघासाठी 20 धावांचं योगदान दिलंय. 8 चेंडूमध्ये 20 धावा केले. नवीन बॅटर एक अष्टपैलू खेळाडू, एक काल गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून शरद माळी आलेत. जबरदस्त लढवय्या क्रिकेटर. खास करून ती नावं घेईल मी आज. संतोष आपल्यात नाहीये, सोमनाथ पाटील असतील, गणेश वजे, गणेश वॉटर सप्लायची त्यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज मान्यवर भरपूर येतील नितीन सर आज, कारण का आज सर्वांना सुट्टी आहे. आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आज आपला संस्कृतीप्रमाणे आज आपला नवीन वर्ष. पण सुनील दादा 30+ला जेवढे फटाकडे होते आज एकही जण वाजवलं नाही. 30+ नाही, इंग्रज गेले, चाय पाणी शब्द सोडून गेले, तो चाय पाणी शब्द आता मोठा झालाय. असो चला जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या 21. आपल्या संस्कृती जपल्या पाहिजेत. पिंटू पुढे गोलंदाजी मार्कवाश टाकला, शरद लापड पाहिजे. शरद माळी डावखुरा बॅटर. हो ऑन साईडला हुक करायचा होता यावेळेला. विकेट मिळ डोका पाहायचा यावेळेला. यष्टीरक्षकाने केली चूक, कारण पिंटूला विकेटवर जाणं फार गरजेचं होतं. आपण पहिले तर यावेळेला मनोज वेगाने आले होते. चेंडू चांगला फील्ड केला होता त्याने एकाच ॲक्शनमध्ये. पिंटू आपण ते एस्टनच्या पाठीमध्ये जाणं फार गरजेचं होतं. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. भोपर 40+ प्रथम बॅटिंग करतात. एक बॅटर बाद 22. सारांश देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. सारांश पाटील बघा रेग्युलरचे खेळाडू आहेत पण 40+ला सपोर्ट देखील करतायत, कारण बाबा खेळतात ना त्या संघात. तर गणेश वजे साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. पिंटू
राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो टाकला उमेश. ओ सुरेख टायमिंग बघायला मिळाला यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतो जोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. 24 धावा धावफलकात लागल्या. पिंटू चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात ज्या धावा गेल्या त्या कुठे थांबवणं गरजेचं आणि तो थांबवलेत. शरद माळी आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला स्ट्राईक केला आपण पाहू शकता. उमेश पाटील, सोमनाथ पाटील यांचे बंधुराज आर्यनी मला वाटतं इनॅक्शन मध्ये बघायला मिळेल. ओ बॅक पुढे गेलाय. पंच काय बघायला मिळाला बघा. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट सीमारेषेकडे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबलाय का पाहायचं. अडवण्यात यश मिळवलंय. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. नाही सागर चौधरी कडून आपण विकेट हॅट्रिक साठी 2000चा कॅश प्राइज आहे काटाई 40 प्लसच्या खेळाडूंसाठी. आणि धावा दिल्या धावफलकात आपण पाहू शकता 27 धावा 2 षटकाच्या समते. एक फ्लाइंग स्टार्ट दिलाय. विकेट जरी एक गेला असेल मिन्नाचा पण या 2 बॅटरांनी मात्र चांगली भागीदारी करायला सुरुवात केली. छोटी पण उपयुक्त भागीदारी करायला इथले पॉवर प्ले संपलेत. आता पाहायचं इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाणार आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहिले तर आयरे 40 प्लस विपक्ष उंबारली 40 प्लस. चांगली मॅच बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघ 2 ताकदवान संघ आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. आज व्यासपीठावर भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळते. आज या स्पर्धेचा चौथी रात्र आपण पाहणार आहोत. उद्या समजेल की कोणता खेळाडू आपल्या गावी ही बाईक घेऊन जाणार, कोणता खेळाडू या बाईकवरती बसून जाणार. 3 संघ तर आपल्याला मिळाले. पहिल्या दिवशी आपण मिळाले तर दिवा 40 प्लस. दुसऱ्या दिवशी बघितलं तर काही क्षणातच आपण तर सन्माननीय नगरसेवक गजानन शेठ पाटील आपण तर निलजे गावचे उद्योजक ते देखील त्यांचा देखील थोड्याच वेळात आगमन होईल. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतोय अरविंद पाटील. येते अष्टपैलू खेळाडू या संघाचा. 2 षटकात 27 झाल्या. 12 चेंडू 27 झाल्यात. 18 चेंडूत किती धावा येतात पाहायचंय. उमेश पाटील इथून पाहायचं कशावर बॅटिंग करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंट शॉर्ट कव्हर एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग ऑफला पाहू शकता. अरविंद पाटील खोनीगाव एन कडून ऑन साईडला हुक केलाय. टायमिंग प्रॉपर होतंय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. लाजवाब टायमिंग बघायला मिळालंय. पहिल्या चौकाराला उमेशच्या बारमधून 31 धावा. भोपर 40 प्लस संघ एक बॅटर बाद. अरविंद पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय खोनीगाव एन कडून. ओ पुन्हा एकदा पूलचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषे पार. सलगचा दुसरा चौकार. क्षेत्ररक्षक ठेवलंय तिथे आपण पाहू शकता. या बेला स्वीपाकावर रिजन मध्ये 2 धावा इथून कम. 1 मिनिट थांबा जरा. काय झालंय बघा. रमेश सर 2च धावा आहेत ना. चला चेक करा बघा. चेक करा चला चेक करा. तर मॅनेजमेंट कमिटीच्या सर्व मेंबर्सने कमिटी मेंबर्सने आपण व्यासपीठावर यायचंय.
चौकारे धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 4 ने पुढे सकते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. नितीन काळन सर आम्हाला माहिती देतात 39 धावा. ऑन साइडला टर्न केलाय, वन बाउंड, चेंडू चाललाय सी मारशा पार. काय बॅटिंग करतोय उमेश बघा ना, लाजवाब बॅटिंग बघायला मिळाले. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा. विकेट हॅटिक घेतली तर सागर चौधरी यांच्याकडून किती प्राइज आहे? 3000 रुपये कॅश प्राइज आहे काटाईच्या गोलंदाजासाठी. काय जबरदस्त बॅटिंग करतो बघा ना उमेश. 4 चेंडू 4 चौकार मारल्यात. जर बॅटिंग आवडली तर टाळ्या होऊन देते उमेश साठी. जबरदस्त बॅटिंग करतोय अरविंद उमेश. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून टर्न केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच राजेश शेट्टी, तिथे चूक होणार नाही. बॅटर बाद, यश मिळालंय अखेरकार आपण तर अरविंदला. व्यासपीठावर यायचंय, सर्व कमिटी मेंबर्स आमचे मुख्य व्यासपीठावर यायचंय, कारण मॅनेजमेंट कमिटीचे आपले जे अध्यक्ष आहेत त्यांनी तुम्हाला बोलवलंय. सर्व मॅनेजमेंट कमिटीने मुख्य व्यासपीठावर यायचंय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 43. गडी बाद झाला आपण पाहू शकता. यावेळेला दुसरा नवीन बॅटर येतोय सचिन पाटील. काय बॅटिंग केली होती भोपर प्रीमियर लीग मध्ये सचिनने, तेवढी चांगली गोलंदाजी देखील केली. तो सचिन आला, अष्टपैलू खेळाडू. भोपर प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता उमेश पाटीलने 22. बघा लाईट जरा बंद करा दादा, गाडीवाल्यांना सूचना करतो आम्ही. पुण्याला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला अरविंद. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो, टाकला सचिन पाटील. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड, चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा. बघा फुटबॉलचा प्रकार बघायला मिळालाय. पायाने अखेरकार चेंडूला अडवलंय. धावसंख्या धावफलकाती भोपर 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 45 धावा धावफलकाती लागल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात. या षटकात धावा आल्यात तब्बल आपण तर 1 विकेट देखील मिळालाय. धावा देखील आल्या आहेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सज्ज राहायचंय. आयरे 40+, उंबारली 40+. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. चांगली मॅच बघायला मिळेल. समाप्तीत 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. भोपर 40+ संघाने 2 बॅटर बाद 45 धावा बाद झाले. बॅटर मिन्नत आणि आपण तर उमेश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. मला पिंटू आले दुसऱ्या स्पेलमध्ये. पुन्हा एकदा आपण तर उंबारली गाव एंड कडून स्ट्रायकेला डावखुरा बॅटर शरदला आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला शॉर्ट टर्नमॅन, एक क्षेत्ररक्षण गली पॉइंट, एक क्षेत्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण तैनात आपण पाहू शकता. पिंटू गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकला शरद. चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू खोदून काढला. 1 धाव कंप्लीट केली आहे. एकच मिळेल. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 46 धावा. 46 धावा धावफलकाती लागल्यात. पिंटू गोलंदाजी मार्कवर, पिंटू चौधरी. स्ट्रायकरला सचिनला आपण पाहू शकता. सचिन पाटील ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पॉइंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण डीप पॉइंट रिजन मध्ये. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण थोडासा डीप मध्ये आपण पाहू शकता. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण पिंटू तू सचिन. हो वाईड यॉर्करचा वापर केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. फुटवरचा अजिबात वापर होत नाहीये. फुटवरचा वापर तुम्हाला करावाच लागणार आहे.
अजून एक डॉट चेंडूची गोल आपण त्या समाप्ती दे. चांगली गोलंदाजी पिंटूच्या माध्यमातून बघायला मिळते. तर मोठे पटके मारायचा प्रयत्न केला, 3 षटकात धावा होत्या 46, पण त्यानंतर काय कमबॅक बघायला मिळाल. बघा ना, स्विंग अँड मिस. तर मुरली म्हात्रे आपण तर यांना विनंती करतो या व्यासपीठावर सोनार पडायचे आणि त्यांच्या माध्यमातून रेग्युलरसाठी ट्रॉफ्या देखील. ऑन साईडला टर्न केलाय, स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये मिस स्पीड. काय घडलं बघा ना, नजर हटी तो दुर्घटना घटी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 50 धावा फलकार्थी लागल्यात. बघा ना, अति घाई केली, अति घाई संकटात नाही. आपण नेहमी म्हणतो ना विनोद पाटील सर, तुम्ही अति घाई केली ना की ती संकटात नाही. तर आपल्या समाजाचे एक प्रसिद्ध गायक परमेशजी माळीसाहेब या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांचा शुभ आशीर्वाद लाभणार या स्पर्धेला. धावसंख्या 50. चांगली गोलंदाजी करतो पिंटू, पण त्याला 7 लाभत नाहीये क्षेत्ररक्षकाची. ह्या चुका टाळाव्या लागणार. मग गोलंदाज काय करेल? तो जीव तोडून गोलंदाजी करतो पिंटू. सचिन ऑन साईडला टायमिंग बेमिसाल होतं. क्षेत्ररक्षक आल्यात यावेळेला. लॉंग ऑफला चांगलं मिस स्पीड झालीये. एका अटेम्प्ट मध्ये असं वाटतं की चेंडू पकडलाय, पण चेंडू त्यांच्या हातातून सुटला आणि सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 54. गोलंदाज काय करेल मग नितीन काळंसर? इथे 2 चौकार आल्यात बघा ना. पहिला चेंडू आपण पहिले तर आपल्या आगरी समाजाची आन बान शान परमेशजी माळीसाहेब एडुटणे यांचं आगमन होतं. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक 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 स्वागत. आणि या स्पर्धेचा टायटल सॉन्ग देखील त्यांच्या आपण तर अप्रतिम आवाजातून गायला गेलेलं आहे. पिंटू पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला. सचिन जबरदस्त बॅटिंग करतोय. हो, चांगला चेंडू, फुलरलेचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. डीप स्क्वेअरला चेंडू चालला, एकदा कंप्लीट. 2 होत आहेत का? पाहायचंय, चुकीच्या एंडला फेकी आली आहे. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 56 धावा. उद्योजक आपण मुरली म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. विशाल देखील येत आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. राजेश म्हात्रे त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. धावा झाल्या 10 फलकात 56. विशाल देखील येत आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. एक काळ गाजवला त्यांनी देखील, पण आता क्रिकेटपासून थोडंसं दूर आहेत. तर प्रत्येकाला सुनील पाटील क्रिकेट खेळता येईलच असं नाहीये. प्रपंच सांभाळावं लागतं, जॉब सांभाळावं लागतं, नोकरी सांभाळावी लागते. 56 धावा. या आधीच्या षटकामध्ये आपण तर तब्बल 11 धावा आल्या. आणि नितीन काळे सर बघितलं त्या षटकामध्ये 2 वेळा मिसफील्ड देखील झाली. अंतिम षटक आता कोण घेऊन तपासायचंय? मनोज आलाय, ग्रामीण 40+ बाहुबली. नाही, मनोजला आता हे षटक चांगलं फेकावं लागणार इथून. काटे संघाकडे देखील गोलंद बॅटिंग खूप चांगली आहे. मनोज आहे, सोमनाथ आहे, अरविंद आहे, राजेश आहे, दीपक आहे, पिंटू देखील चांगला बॅटर आहे. मनोज येतोय, मनोज पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक, स्लॉगरचा हानामारचा षटक. स्ट्रायकेनला शरदला आपण पाहू शकता. शरद माळी स्ट्रायकेनला आहे. हो, पहिला चेंडू पॅड वरती आदळला, अपील झालंय. पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटर बाद, बिग विकेट. सेवक गजाननजी पाटील साहेब निळजेगाव आणि आमचे जावई देखील, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक 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 स्वागत. प्रभाकर जाधव देखील येत आहेत, नगरसेवक, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. माजी नगरसेवक आहेत प्रभाकर जाधव साहेब, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 56. तिसरा गडी बाद झालाय, मंथन आलाय. छप्पन्न धावा 10 फलकातील लागल्यात. काही चेंडू बाकी आहेत अंतिम षटकातील. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शरद बाद झाल्यानंतर मंथन माळी आले आहेत. मंथन एक चांगले आपण तर आमचे पंच देखील आहेत. आताच नक्कीच कल्याण डोंबिवली मध्ये आपण पाहिलं तर स्थायी समिती सदस्यपदी सुद्धा गजानन पाटील साहेबांची निवड सुद्धा झाली. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
जय पिंपला देवी क्रिकेट संघ आणि बालाजी मित्र मंडळ मानपाडा यांच्या वतीने साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच नितीन. ओ सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्करचा वापर केलाय. मनोजला माहिती आहे त्या धावा थांबवणं फार गरजेचं आहे आणि तो करतोय. आता 2 चेंडू खूप चांगले टाकलेत त्यांनी. गोलंदाजी चांगलीच झाली ती काटे 40 प्लस संघाची, पण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. तिथे 2 चौकार आले, 8 धाव वाढले आहेत. मनोज तुमंथन व चांगला लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्रक्षण, विकेट मिळतो का पाहायचं इथे. डायरेक्ट हिट झालाय. प्रश्नचिन्ह विचारला गेलाय. बॅट आपलं सॉफ्ट सिग्नल काय बॅटर बाद चेक करा. तैरेचे कॅप्टन आणि उंबारलीचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. यस बॅटर बाद. रमेश सरांनी देखील सॉफ्ट सिग्नल दिला होता की बाद आहे, पण त्यांनी सांगितलं नाही. तिसऱ्या पंचांची मदत घेऊ बघा. बॅट ग्राउंडिंग व्हायच्या आधीच बेल्स सुडाले होता. काय दाखवलं होतं म्हणा, क्लिअरिटी विथ क्वालिटी. रोशन आले आणि इथे मात्र आता बघा ना आणखीन क्लिअरिटी बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपल का ती 57 आपण पाहू शकता. रोशन फराडने यावर्षी थोडासा आम्हाला नाराज केलं. 57 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती बघा ना. मनोज तुमंथन. ओ चांगला चेंडू, फुलरलेचा चेंडू खोदून काढलाय. मिडूकडनं क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला एकच धाव इथे कंप्लीट केली. दुसरी होते का पाहायचंय. विकेट्स मिळतो का पाहायचंय. अंधोस्टंप फेकी येणं फार गरजेचं होतं. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफल का ते आपण पाहू शकता. यावेळेला 59 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झाल्या. तब्बल 4 चेंडू बाकी आहेत. अजून या षटकातील विचार केला तर फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली वापसी बघायला मिळाली या शेवटच्या षटकामध्ये. मनोज राईट राऊंड द ओर द मारा करतोय. हो बॅक पुढे गेला, पंच केला. झेलची शक्यता आहे. अरविंद हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा ना. जरूर काय आपण तर पायाचा वापर केलाय, अन्यथा चौकार गेला असता. सचिन काय करतोय मैदानावर बघा ना. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 61 धावा. अंतिम चेंडू काय क्षेत्ररक्षण केलं बघा ना अरविंद पाटीलने. आपण तर स्वीपा कव्हरला एक पायाने चेंडू अडवला, अन्यथा चौकार बघायला. अंतिम चेंडू चांगला चेंडू हा देखील. बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघून गेला. डॉट चेंडूची समाप्ती. पहिलं सत्र संपलंय. धावा झाल्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 61 बॅटर बाद आहे. 62 धावांचं लक्ष असणारे टॉस देखील आपण करणार आहोत. आयरे 40+ विपक्ष उंबारली 40+. तर नक्कीच मी विनंती करतो आपले सर्वांचे लाडके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य गजानन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. श्याम भोईरेत एका बाजूला, कैलास केनेत. हॅलो. तर सन्माननीय नगरसेवक गजानन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस करायचा आहे. हे टॉस जिंकलाय श्याम निर्णय कसं. मान्यवर विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. फिल्डिंग करायला आपण तर सन्मान देखील आपण करणार आहोत. तर गजानन पाटील साहेबांचा सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. आताच त्यांची आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी त्यांची नक्कीच निवड झाली आणि कार्यसम्राट नगरसेवक गजानन पाटील साहेब भरघोष मताने ते विजयी सुद्धा झाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकमध्ये आपण पाहतोय त्यांचा एक विशेष सन्मान आमच्या संपूर्ण बालाजी मित्र मंडळाच्या वतीने. या संपूर्ण बालाजी मित्र मंडळ स्थायी समिती सदस्यपदी सुद्धा त्यांची निवड झालेली आहे आणि नगरसेवक सुद्धा आहेत.
टॉस झालेला आहे पुढच्या मॅचचा. भाऊ टॉस कोणी जिंकला? उंबारली. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40 टॉस जिंकलेलं आहे. माजी नगरसेवक प्रभाकर जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. प्रभाकर जाधव साहेबांना विनंती असेल आपण या, आपलाही सन्मान केला जाईल. माजी नगरसेवक आपण प्रभाकर जाधव साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही संतोष वजे साहेबांच्या शुभाशय करणार. चला चला बॅटर लगेच पाठवा, काटाई 40+. बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला रेग्युलर स्पर्धेसाठी 4 ट्रॉफीज ज्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत ते मुरलीधर म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल या. रेग्युलर फॉर्मॅटसाठी ज्यांनी 4 ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत आणि आताच काही दिवसांपूर्वी या सोनारपाडा चॅम्पियन ट्रॉफी झाली त्यावेळी त्यांनी 3 ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या होत्या. असे आपले सर्वांचे लाडके मुरली म्हात्रे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होतोय. गोल्डन मॅन संतोष वजे साहेबांच्या शुभ हस्ते दत्ता म्हात्रे आपण या. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम मुरलीधर म्हात्रे साहेबांचं नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि बऱ्याच वेळा सोनारपाडा संघ जेव्हा जेव्हा भिवंडीमध्ये खेळतो, किती राज्यमंत्री चषक असेल तेव्हा तेव्हा ते पुरस्कर्ते म्हणून सुद्धा असतात. त्यानंतर परमेश माळी बघा, आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आणि ज्यांच्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही त्यांच्या मुखातनं ऐकलंय. तर या आणि जेव्हा जेव्हा मानपाडा वासियांवरती गाणं बोलले ते हिटच झालेलं आहे, त्याबद्दल परमेश भाई तुमचं खरं तर कौतुक. कारण पिंपला देवीचं त्यांच्याही पाठीशी आशीर्वाद आहे आणि जेव्हा जेव्हा ते गाणं बोललेत गाणं हिट झालेलं आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. आणि या स्पर्धेचं टायटल सॉन्ग सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलं की परमेश माळी यांनी हे गीत गायलेलं आहे आणि गोड आवाज आहे. खूप कमी वयात भरपूर प्रसिद्धी या व्यक्तिमत्वाला मिळाली. आपले सर्वांचे लाडके परमेश माळी साहेब आपण पाहतोय, त्यांचा सन्मान. आणि आता लगेच आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅचलाही सुरुवात झालेली आहे. ऐकूया कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोद बघायचे परमेश माळी सरांशी आम्ही थोडंसं बोलणार आहोत. काय सांगाल, जेव्हा जेव्हा तुम्ही जय पिंपला देवीवरती गाणं बोललेत, मला आठवतं या अगोदर सुद्धा अशोक ठाकूर यांनी जेव्हा गाणं प्रस्तुत केलं होतं तेही गाणं हिट झालं होतं आणि हे जे स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे हे हिट झालं. काय रहस्य काय आहे परमेश दादा? पिंपला देवी या नावातच रहस्य आहे. आणि ज्या ज्या वेळी पिंपला देवीचा गाणं बनवलं जातो आणि पिंपला देवीच्या दरबारात जातो, ती देवी खरंच त्यांनाच पावतो. आणि तशीच एक देवीचा चमत्कार सुद्धा आहे की जेव्हा जेव्हा मी पिंपला देवीचा गाणं बनवलेला आहे तो करोडाहून अधिक जास्त जातो, म्हणजे जातो एवढा म्हणजे जागृत देवस्थान आहे. तर नक्कीच मी या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, जर पिंपला देवीचं जर कोणाला दर्शन घ्यायचं असेल आणि एक जागृत मातेचा, तर मानपाडामध्ये आई पिंपला देवी बसली आहे, तर नक्कीच एकदा त्या देवस्थानाला जाऊन भेट द्या आणि आई माऊलीची एकदा भेट घेऊन खरंच प्रसन्नता वाटेल तुम्हाला. आणि देवीच्या नावातच खूप जागृतपणा आहे पिंपला देवीच्या. आणि जय बालाजी मित्रमंडळ आणि पिंपला देवी चषक यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शुभेच्छा असतील परमेश दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद पाटील सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच नितीन काळान सर. थँक्यू व्हेरी मच भाऊ पाटील सर. खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं परमेश माळी यांनी. महाराष्ट्राचा एक लोकप्रिय आवाज, अभिमान आहे आम्हाला या आवाजाचा, अभिमान आहे त्यांच्या या कलेचा. परमेश माळी प्रचंड मागणी सातत्याने त्यांच्या ऑर्केस्ट्राची राहते. वेल्वेट व्हॉइस ऑफ येदुडने महाराष्ट्राचा आवाज, आणि ज्या आवाजाने सगळ्यांच्या मनावरती भुरळ पाडली आहे. जेव्हा जेव्हा अशोक ठाकूर यांनी पिंपळा देवीवरती गाणं सादर केलं, प्रस्तुत करता म्हणून समोर आले, तेव्हा तेव्हा परमेश माळी ही फर्स्ट चॉईस होती. आणि परमेश माळी यांनी त्यांचा अनुभव शेअर केला की पिंपळा देवीची कृपादृष्टी फक्त मानपाड्यावरती नाही, तुम्ही स्वतः जाऊन तिथे दर्शन घ्या, त्याची प्रचिती तुम्हाला येईल. असे जागृत देवस्थान मानपाड्याचं पिंपळा देवी, तिच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी भरवली आहे.
टार्गेट एकूण 62 धावांचं मैदानावरती सेट करण्यात आलेले आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काठी 40+ या संघासमोर बॅटिंग करत असताना 61 धावा भोपर संघाने धावफलकावरती लावलेले आहेत. न्यू बॅटर राजेश, पहिला गडी जयवंत पाटीलच्या षटकात आपण बघताय. क्रॉस बॅटेड शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडं. हा षटकार प्ले, सुपर शॉट, क्रॉस बॅटेड शॉट, फोर्सिंग स्ट्रोक, पॉवर जनरेट केली होती. विकेट आताच गमावलाय पण त्याची पर्वा न करता अरविंदने मात्र इथून हा षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा उडवलाय मिड विकेटला. फिल्डर डीप मध्ये नाहीये, हा देखील जाईल सीमा रेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नाही, फटकेबाजी जबरदस्त सुरू झाली. मात्र या दरम्यान हॅलो अविनाश गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. मनपाडा गावचे जावई, त्यांचाही सत्कार होईल. मी दत्ता मात्रे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या अविनाश गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण यायचे, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे संतोष वजे साहेबांचे जावई आहेत. अविनाश गायकवाड साहेब त्यांचा सत्कार करतोय. या संतोष वजे आपण या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांची उपस्थिती. आज संतोष वजे साहेबांची कन्या सुद्धा इथे उपस्थित आहे. तिचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटवरती असलेले प्रचंड प्रेम वजे फॅमिलीचं आपण सातत्याने पाहत असतो. अनंत वजे साहेब असतील, संतोषजी वजे आणि त्यांची संपूर्ण वजे फॅमिली, आमच्या माता भगिनी असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद पाटील सरांचा आवाज. धावसंख्या 14, विकेट शून्यावरती गमावला होता पण काय कमबॅक आहे बघा काठी संघाचा. आणखीन एक तडाखा, हा देखील निघालाय. चेंडू सीमा रेषेच्या पार. षटकार. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मैदानावरती दिलं जात आहे. अरविंद मात्र इथे थांबायला तयार नाही. 20 धावा अवघ्या 4 चेंडूत 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केलेली आहे 5 बॉल मध्ये. वॉट अ बॅटिंग. हा बघा ऍक्शन रिप्ले. अरविंद जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी त्याच्या रडारमध्ये चेंडू येतात. वेग जरूर आहे पण चेंडूची लेंथ आपण बघितली तर अगदी बॅटच्या खाली ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि त्याचा फायदा अरविंद मात्र मैदानात घेत असताना 4 चेंडूत 20 धावा. अरविंद वैयक्तिक त्या ठिकाणी खेळतोय. संघाची धावसंख्या 20 झालेली आहे. टॉपेज, जेल कोण घेणार प्रश्न आहे. जेल टिपला मिन्नात माळीने आणि दुसरा धक्का मैदानावरती काटेही 40+ संघाला. अरविंदची विकेट इथे मात्र गमावली काटे संघाने. तसं बॅटिंग सुरू होती. विकेट पहिल्याच बॉलवरती आपण बघितला सोमनाथ बाद झाले आणि तदनंतर अरविंदचं आक्रमण आणि आता जयवंतचं कमबॅक. हा झेल मिन्नात माळीने यष्टीरक्षकाने टिपलेला आहे आणि फलंदाज बाद झालाय. 20 धावा वैयक्तिक कुठल्यात 5 चेंडूमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने अरविंदने बॅटिंग केली पण अरविंद इथून परतल्यानंतर मैदानावरती पेंटू. तर बघा पहिल्या ओव्हरचं कंपॅरिझन आपण केलं. केशव महाराज यांच्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या पण त्या ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हता. पण इथे आपण बघितलं तर 2 विकेट आलेले आहेत त्या भोपर संघासाठी. जयवंतचं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्याच बॉलवरती रनआउट फलंदाज सोमनाथ झाले होते आणि त्यानंतर पुढचे 2 बॉल सीमारेषे बाहेर गेले. षटकार. चौथ्या बॉलवरती डबल आणि त्यानंतर एक षटकार. मोस्ट रन स्कोरर डे 1 मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी प्रशांत. त्यानंतर डे 1 मध्ये मोस्ट विकेट टेकर सचिन शिळ संघाचे ज्यांनी 4 विकेट घेतले होते. टोटल रन 568, टोटल ओव्हर्स 58.2, टोटल विकेट 52 आणि चौकार 42, षटकार 25 हे दाखवत असताना आम्हाला रोशन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण कालही भरभरून त्यांची चर्चा करत होते. खरं तर नाईट स्पर्धेमध्ये ते फार जास्त काम करत नाही कारण त्यांच्याकडे इतर जबाबदारी आहे. दुसराही जॉब आहे. सकाळी लवकर जावं लागतं, रात्री जावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या हाताखाली जी सगळी टीम आहे त्यांना ते लीड करत असतात. कट केलाय. जेल होईल का.
जेल ड्रॉप झालाय. योगेश देसले वायडी होते त्या ठिकाणी. जीवनदान मिळतंय. जेल ड्रॉप झालाय. नक्कीच चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माईल आपण योगेश देसलेच्या बघितली. प्रयत्न चांगले झाले होते. चेंडूपर्यंत ऑलमोस्ट पोहोचले होते. हा बघा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवत आहेत. हा झेल कशा पद्धतीने ड्रॉप केलाय. हो चांगलं कमबॅक त्या ठिकाणी. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. बॉलिंग मार्क वर सचिन. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान दिलं होतं. बॅटिंग कार्डमध्ये आपण बघितले भोपरच्या लिडिंग स्कोरर होते. उमेशने खूप चांगली बॅटिंग केली. मिन्नातही चांगलं योगदान राहिलं. या दरम्यान एक धाव. संख्येवरती कुठेतरी कंट्रोल केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर सुरुवात जबरदस्त झाली होती. विकेटने सुरुवात झाली असली तरी नंतर अरविंदचं आक्रमण आपण बघितलं. अरविंद काही काळ थांबला असता तर ही मॅच पूर्णपणे काटेच्या बाजूने झुकवली असती. पण तरी एक चांगली सुरुवात त्याने करून दिलेली आहे. त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. गलीच्या दिशेने चेंडू गेलाय. फिल्डरला बीट करून चेंडू निघालाय सीमारेषेबाहेर. खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील एकूण 4. क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळाली तर गोलंदाज नेहमी अपूर्ण असतो, अधुरा असतो. कल्पना करा एकही फिल्डर नाही, गोलंदाजी करायला लावा, किती धावा येऊ शकतात. ओ कट केलाय पॉइंटच्या वरून. चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक धावताय. त्या ठिकाणी संघनायक डॅनी होते. त्या दरम्यान आपण बघताय 2 धावा पूर्ण होत आहेत. मगाशी तडम्याच्या दिशेने तो चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 28 धावा झाल्यात. विजयासाठी एकूण करायचे आहेत 62. म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 34 धावांची गरज आहे. सचिन हुक केलाय. फिल्डर नाही डीप मध्ये. जाईल चेंडू पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर. चौकार. बत्तीस धावा धावफलकावरती. 2 विकेट गमावले आहेत. बाद होणारे फलंदाज सोमनाथ. त्यानंतर अरविंद बाद झाले. पण मैदानावरती जुनी चांगली बॅटिंग राजेश पाटील करतायत. भरपूर वर्षाचा अनुभव. 40+ क्रिकेट म्हटलं की सगळे अनुभवी आलेच. सगळ्यांनी एक काळ गाजवलेलं आहे. मॅचआउट क्रिकेट सध्या खेळत आहेत. मॉडर्न क्रिकेट खेळत आहेत. आणि राजेश सध्या स्थिरावलेले आहे. 11वरती नॉट आउट आहे. 32 धावा 2 ओव्हरमध्ये आल्या. धावांची गती 16ची आपण बघतायत प्रत्येक ओव्हर मागे. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू शेष आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपण बघतायत तो 10चा दाखवतोय. सागर फराड आता जोडले गेलेत आमच्या सोबत. तर बघूया पार्टनरशिपची गरज आहे काटई संघाला. आणि इथून मात्र विकेट्स हव्यात. बॉलिंग मार्कर उमेश पाटील. पहिलाच बॉल उसळणारा. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळतोय आणि त्याचबरोबर चेंडू स्लाइटली बाहेर देखील निघतोय. हा डॉट बॉल उमेश पाटीलचा. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान राहिलं उमेशचं आणि त्यामुळे आता बॉलिंगसाठी पुन्हा एकदा संघनायकाने तो विश्वास दाखवलेला आहे उमेशवरती. उमेश तयार. समोर खेळतायत. फिल्डर शॉर्ट कव्हरला. डॅनी संघनायक सिंगल येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती आपण बघतो 33च्या घरात. 29ची गरज आहे. 16 चेंडू शेष आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे ही मॅच जिंकण्याची. पण बघूया राजेश कशा पद्धतीने या सिच्युएशनला हँडल करतायत. लॉफ्ट केलाय. फिल्डर येत आहेत आणि गेलाय चेंडू त्यांच्या अगदी समोरून सीमारेषे बाहेर. चौकार. मानपाडा गावाचा
राजेश पाटील भरपूर वर्ष टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग केलेली आहे, सलामी वीर म्हणून आपण कित्येक वर्ष रेग्युलर मध्ये बघितलं या टीम मध्ये. आज आपण बघतोय कधी तिसऱ्या नंबरवरती येतात, कधी ओपनिंगला येतात. टीमला जशी गरज आहे, डिमांड आहे, तशा पद्धतीने त्यांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला जातो. पण सहसा टॉप 3 मध्ये टॉप 4 मध्येच बॅटिंग करतायत आणि चांगली बॅटिंग सध्या तरी करतायत. बॅटची झेलची शक्यता, यष्टांच्या मागे झेल टिपला गेलाय, फलंदाज होईल बाद. मैदानावरती लागलेला धक्का तिसरा काटई संघाला. बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. अरे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय. क्या बात आहे. सुजल स्पर्धेचं शीर्षगीत सातत्याने सुजल सादर करतायत आणि या गाण्याचे खऱ्या अर्थाने गायक त्यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं. असे महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय लाडके गायक परमेश माळी यांची उपस्थिती आपण बघितली. त्यांना सन्मानित आपण केलं आणि त्यांनी त्यांचा अनुभव पिंपळा देवीबद्दल तो शेअर देखील केलाय. 37 धावा झाल्यात, 25 ची गरज आहे, 14 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. न्यू बॅटर सिक्सर किंग बाहुबली काटे संघाचा मैदानात दाखल झालाय मनोज पाटील. पहिलाच बॉल इथून मात्र आल्या आल्या परत पाठवलंय डगआउटच्या दिशेने. मनोज पाटीलला इथून जावं लागेल डगआउटच्या दिशेने. हा धक्का चौथा काटई संघाला. दिवाना आज या चषकाचा. अरे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. 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 थँक्यू. न्यू बॅटर दीपक चौधरी. मनोज परतले अपेक्षा होती या क्षणाला. मनोजची विकेट भोपर संघासाठी फार मोठी ही विकेट होती. बॅक टू बॅक 2 धक्के दिले आहेत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण बघतायत. उमेश 37 25 ची गरज आहे. तर मैदानावरती दीपक चौधरी. काटई प्रीमियर लीग त्यांच्यासाठी नेहमीच चांगली राहिलेली आहे. गावाची लीग आहे पण सध्या ही मॅच फार महत्वाची आहे काटई संघासाठी. दीपक चौधरी इथून कशी बॅटिंग करतात यावर सर्वांचं लक्ष आहे, कारण की 4 विकेट गमावलेले आहेत आणि हे बघा 4 फ्रेम. एका बाजूला बॅट्समन दाखवत आहेत, दुसऱ्या बाजूला गोलंदाज तयार आहे. हा फ्रंट अँगल, त्याचबरोबर बॅक साईडने दाखवत आहेत. म्हणजे सगळे कॅमेरामॅन खूप सुंदर कामगिरी करतायत. हॅट्रिक बॉल हा पण पूल करतायत. मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली धाव अगदी सहजतेने घेतलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेले 38. 3 षटक संपन्न झाल्यात. धावांची गती 12.67 आणि आता 24 करायच्यात 12 चेंडूमध्ये. प्रति ओव्हर मागे 12 धावांची आवश्यक गती राखायचे काटई संघाला. सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय, पण इथून दीपक आणि पिंटूला चांगली बॅटिंग करावी लागेल. पण ज्या पद्धतीने उमेश पाटीलचं षटक राहिलं इथे मात्र विजयाची कुठेतरी ती आस त्या षटकाने जागृत केली भोपर संघासाठी. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. आपण सुजलकडे जाऊया आणि ऐकूया या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. अरे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. 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 थँक्यू. पाणी घेऊन जा प्लीज. कोणीतरी पाण्याचा स्टॉक तिथे कमी झालेला आहे आणि बऱ्याचदा आम्ही बघतोय मागच्या 3 रात्रीमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेरून काही खेळाडू येतात, प्रेक्षक येतात, तिथूनच पाणी घेतात. त्यामुळे ते बऱ्याचदा तिथे स्टॉक तो कमी होतो. तर विनायक भोईर यांचा आपण सन्मान करूया. दत्ता म्हात्रे यांच्या शुभ हस्ते विनायक भोईर या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
एक सन्मान राहिला होता तो आपण करतोय. विनायक भोईर मनपाडा यांचा आपण सन्मान करूया. ओ टू कॉम्बॉक्स विनोद पाटील सर. तर कॉमेडी बॉक्समध्ये चर्चा सुरू आहे. सुनील पाटील आमचे दादा जे सध्या आता त्यांचे 2 कूलर आहेत. विराज कूलर सर्व्हिस मुलाच्या नावाने खऱ्या अर्थाने कूलर सर्व्हिस देत आहेत. कुणालाही हवे असेल स्पर्धेला कुठल्या शुभ कार्याला जरूर संपर्क साधा. सुनील पाटील काटई जे 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सध्या आमच्यासोबत आहे 12th मॅनच्या भूमिकेत. या मॅचच्या दिशेने 12 चेंडून 24ची गरज आहे. रिक्वायर्ड 112चा आहे. बघूया दीपक चौधरीला आता जे काय करायचं दीपक चौधरीला करायचं आहे आणि ती क्षमता दीपक चौधरीमध्ये आहे. पण बॉलिंग मार्क व्हायला शरद माळी तयार. उचललाय पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क. 6 स्वागत आपण करूया. काही कामामुळे बाईनं येता आलं नाही पण अध्यक्ष चषक येतोय आपल्या भेटीसाठी 24 तारखेला. 76 संघ दिसतील खेळताना. क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम कुंभमेळा महोत्सव क्रिकेटची जत्रा भरणार आहे संदर्भच्या क्रीडा नगरीमध्ये. यायला विसरू नका. प्रेक्षकांना जरूर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी यूट्यूब आहे. बॅटची चेंडू मागे आलाय. षटकारानंतर ही सिंगल येते. 7 धावा इथून आलेल्या आहेत या पहिल्या 2 बॉलमध्ये आणि अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू शेष आहेत. मॅच बॅलन्स आहे. मी आधी म्हटलं की दीपक चौधरीकडे ती क्षमता एकमेव अशी आज मैदानावरती काटे संघाची दीपक चौधरीच्या रूपाने. पण पिंटूलाही साथ द्यावी लागेल. शरद प्लॅन मी संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल ते डॉट चेंडू मात्र इथून जर आले तर दबाव वाढू शकतो काटे संघावरती. हे डॉट चेंडू विजयाच्या जवळ घेऊन जातील ते बोपर संघाला. 45 धावा 17ची गरज. 9 चेंडू शेष. उचललाय पाठवलाय थेट सीमा पार. A1 क्वालिटीचा हा संघर्षमय षटकार. त्याला ट्रॅफिक वाल्याने अडवलंय पण इथे काटे संघाला कोण अडवेल कोण थांबवेल इथून मात्र विजय होण्यापासून हा प्रश्न उपस्थित झालाय. पिंटूने ठोकला षटकार. दीपक बद्दल आपण बोलवतो पण पिंटूने केलाय प्रहार. तोही सांगतो मीही मैदानावरती आहे आणि संघाच्या विजयासाठी मी देखील संघर्ष करण्यासाठी तयार आहे. 11ची गरज. 8 चेंडू. काटे संघाने केले कमबॅक या 2 षटकाराने या मॅच मध्ये. शरद ड्राईव्ह करतात. अलंग ग्राउंड चेंडू गेलाय मागे. फिल्डर आहे सचिन. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो थोडा खराब येतोय. बॅकअप मिळतंय पण बघा ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव. चुका झालेल्या आहेत. या चुका अंगलट येऊ शकतात. पराभवाला कारणीभूत ठरू शकतात. क्रिकेटमधल्या चुका आपण म्हणतो की चुकीला माफी नसते. चुकीला एकच रिझन की पराभव तुम्हाला सहन करावा लागतो. 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू शेष आहेत. शरद माळीचे षटक नक्कीच काटे संघासाठी फार महत्त्वाचं ठरलं. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 24 करायच्या होत्या. या ओव्हरमध्ये 15 आत्तापर्यंत आलेले आहेत. एज होती त्या ठिकाणी
संपर्क व्यवस्थित नाही झाला. डॉट बॉल. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेली आहे. 6 चेंडू शेष आहेत. विजयासाठी 9 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे. 40+ क्रिकेटमध्ये कुठलाही टाय ब्रेकिंग मेथड वापरला जात नाही. ना सुपर ओव्हर, ना बॉल आउट, ना कुठल्याही प्रकारे विकेट्सला महत्त्व, ना टॉसला महत्त्व. ज्या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना ज्या काही धावा केल्या आहेत त्यापेक्षा सेकंड बॅटिंग करणाऱ्या संघाला 1 धाव ही जास्त करावीच लागेल, अन्यथा पराभव हा त्यांचा अटळ आहे. 6 चेंडू 9ची गरज विजयासाठी. दरम्यान मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. राजकीय क्षेत्रातील ही सगळी दिग्गज मंडळी वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी भेट दिला. हे प्रेम श्री बाळाजी मित्र मंडळावरती आहे. हे प्रेम जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपडावरती आहे. प्रेम पिंपळादेवी चषकावरचं आहे आणि मान्यवरांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या येण्याने या व्यासपीठाला 4 चांद लागले. हे व्यासपीठ फुल्ल बहरलं. या व्यासपीठावरती एक नवं चैतन्य निर्माण झालं. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. गजानन शेठ पाटील त्या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत आहेत. प्रभाकरजी जाधव आहेत आणि ही सगळी मंडळी राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं सातत्याने आपण बघितलंय. वळूया मैदानाच्या दिशेने. हा चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही, पण नशीब बलवत्तर वॅकन एरियामध्ये हा चेंडू पडलाय. मंथन त्या ठिकाणी आल्या. 2 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत आणि इक्वेशन बघा. आता 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अखेरचं षटक घेऊन आले आहेत बॉलिंग मार्कवर उमेश पाटील. ज्या उमेशच्या षटकाने खऱ्या अर्थाने पोपर संघाला या मॅचमध्ये आणलं होतं, तोच उमेश मात्र आता इथून येणाऱ्या 5 बॉलमध्ये संघाला 7 धावा होण्यापासून रोखेल का काढेल संघाला. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोचलाय. एखादा मोठा फटका काटेला विजयाच्या अगदी जवळ घेऊन जाईल, पण इथून जर डॉट चेंडू आले, विकेट्स आले, तरच बोपर संघाला कमबॅक करता येईल. हो, ड्राईव्ह करतायत. समोर फिल्डर आहेत सुभाष. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मगाशी चुकी झाली होती, पण आता मात्र ही चूक होताना दिसली नाही. केवळ 1 धाव मिळेल. इक्वेशन बदलेल. आता येणारे चेंडू आता मात्र 4 आणि 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू 6. स्ट्राईकला फलंदाज पिंटू. ओहो, ओ स्टॉप केलाय, मागे थांबवलाय आणि बघा काय घडलंय. चेक करतायत. बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि रिव्ह्यू कोणाकडनं आहे? बॅटिंग साईडने. तर बघूया, चेक करूया. आमचे थर्ड अंपायर या, चेक करा. निरंजन सावंत सर. अंपायरिंग जॉब प्रचंड रिस्की असतो. कधी कधी जेवायला मिळत नाही. जेवायला गेलं की तसंच यावं लागतं ताटावरनं उठून, कारण की कुणालाही राईट्स नसतात. ना कॉमेंटेटर देऊ शकतो, ना स्कोरर देऊ शकतो, ना ऑपरेटर देऊ शकतो, ना DJ वाले पण नाही. लगेच स्क्रीनशॉट निघतात. आम्ही काही बोलत नाही. तुम्ही फक्त सांगा, आम्ही तो डिसिजन मैदानावरती पोहोचू. तर फेअर बॉल आहे. तर अंपायरचं म्हणणं इट्स अ फेअर बॉल. क्रीजच्या पुढे होते आणि त्याबरोबर हा चेंडू डीप होत होता, खाली येत होता. त्याच कारणास्तव निरंजन सावंत सर सांगतायत की फेअर बॉल आहे. तर बायच्या रूपाने धाव. अंपायरचा सिग्नल येतोय. इक्वेशन इथून बदले. 3 बॉल 5ची गरज. स्ट्राईकला दीपक चौधरी. बघूया या मॅचचा हिरो बनतोय का, की बनतोय हिरो उमेश पाटील. ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा तिथे आहे सुभाष. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अंडरम थ्रो केलाय. धोका पत्करला नाही. 1च धाव येते. आता मॅच 2 बॉल 4ची गरज. जबरदस्त सामना रंगलाय. कोण म्हणतो की 40+ मॅचेस रंगत नाही, असे कित्येक सामने आम्ही रंगवलेले आहेत. 2 बॉल 4ची गरज. काटई की भोपर, भोपर की काटई, कोण पोहोचणार पुढच्या राऊंड मध्ये? उचललाय. फिल्डर आहेत आणि हा झेल टिपलाय. धक्का लागला या क्षणाला. आता मात्र मॅच 1 बॉल 4. मंथन माळीने टिपलाय झेल. मॅच आता शेवटच्या बॉल पर्यंत 1 बॉल 4ची गरज. बजाव DJ.
मॅच ही तर येणार वेळेस सांगेल. 1 बॉल 4ची गरज. उंबारलेची ब्रिगेड तयार झालेली आहे. भारतात हरवणं कठीण आहे, ऑस्ट्रेलियात हरवणं कठीण आहे, उंबारली हरवणं कठीण आहे असं म्हटलं जातं. पण बघूया उंबारलीच्या समोर आहे आयरे टीम जबरदस्त फॉर्ममध्ये. संदीप पाटीलच्या येण्याने बॅटिंगमध्ये एक स्ट्रेंथ निर्माण झाली आहे. गोपी देखील तयार आहे. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. दरम्यान जयराम मास्टर यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे मास्टर आपलं. तर बघूया 1 बॉल 4ची गरज. 1 चेंडू 2 संघांचं भवितव्य घेऊन येईल. बॅटिंगसाठी तयार. बॅटिंगसाठी सचिन फुटाणे. बघूया लेफ्ट हँडेड सचिन फुटाणे तयार. 1 बॉल 4ची गरज. कसं अडवायचं कसं रोखायचं प्रयत्न इथून मात्र भोपर संघ करेल. पण सचिनच्या मनातही वादळ सुरू असेल की माझ्या टीमला जर इथे मी चौकार मारून दिला तर माझी टीम मला डोक्यावरती घेईल. पण बघूया काय दडल्या मॅच मध्ये. 1 बॉल 4ची गरज. ओ बॅटची एज. चेंडू चाललाय मागे पण अडवलाय फिल्डर सुभाष पाटीलने. आणि अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे भोपर संघाने. सामना रोमांचक झाला, रोमहर्षक झाला, पण अखेर सस्पेन्स उलगडला. भोपर संघाने सामना जिंकला. पण सुभाष पाटीलने काय फिल्डिंग केली आहे या क्रुशियल स्टेजला. मंत्रमाईचा तो झेल आणि त्या झेलने खऱ्या अर्थाने या मॅचला कलाटणी मिळाली आणि सामना अखेर